आणि दुसऱ्या याच्यात असा प्रश्न आहे की वारंवार हा प्रश्न बाहेर काढण्यात येत आहे की आपली जागा तिथे अर्धा एकर आहे 20 आर आपल्या गट क्रमांक 18मध्ये आणि 17मध्ये गायरान आहे, तर ते आपण बळकावण्याचा प्रयत्न केला असाही त्याच्यात आरोप होतोय. यावर आपण काय सांगाल? कुठलंही काहीही बळकवलं नाही. जमीन तिथे आमची नावावर आहे, ती कमी आहे. बाकी गायरानही आमच्या ताब्यात आहे, ती सत्य आहे. त्यामध्ये आपण गोशाळा बांधलेल्या आहेत आणि 400 एकर गायरान आहे टोटल. प्रत्येकाने तिथं काढलेलं आहे. काहींना उतारे मिळाले, काहींचे उतारे बाकी आहे. आणि गायरान ह्या शब्दामध्येच अर्थ आहे की गायींसाठी जे राखीव असतं त्यालाच गायरान म्हणतात. त्याला म्हैसरान, शिळीरान किंवा वेगळं काही रान म्हणत नाही. गायरान म्हणजे गोमातेसाठी संरक्षित असलेली भूमी आणि त्यावर आम्ही गोशाळाच बांधलेल्या आहेत, त्याचंच कार्य करतो आहे. त्याच्यामुळे तो काही सब्जेक्ट नाही आहे, बळकावण्याचा प्रश्न नाही आहे. उलट तिथून दुसऱ्या जमिनी ज्या घेतल्या आहे त्या आम्ही विकत घेतल्या आहे, त्याचा उतारा काहींचा नाही आहे. तरीसुद्धा आपण त्यांनी मागितलेले पैसे देऊन ती जमीन घेतलेली. काही दानात मिळाली आहे, नावावरही आहे, दोन्ही गोष्टी आहेत. पण बळकावलं भानगडी वगैरे नाही. कोणी म्हणतं फॉरेस्ट वगैरे, फॉरेस्टवर सगळ्यांना माहिती आहे, मुठभरसुद्धा फॉरेस्टची माती आपण घेऊ शकत नाही. पण ते ज्यांना ज्ञान नाही ते अपप्रचार केल्याशिवाय राहत नाही, त्याला काही इलाज नाही. ह्या गोष्टी उद्या आहेतच, तिथे संमेलन आहे, अनेक साधुसंत येणारे, अनेक प्रश्न, ह्याच्यावर अनेक गोष्टींचे सर्टिफिकेटसह आम्ही पुरावे दाखवून सगळ्या गोष्टी सिद्ध करू.